नमस्कार. नर्मदे हर आणि सर्वांचं स्वागत. आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्याकडे आली आहे. कारण वेगळा विषय म्हणजे असा वेगळा विषय नाही आहे, पण आजवर बरेच व्हिडिओ मी नर्मदा परिक्रमावर बनवले आहेत. पण आज मात्र मला बऱ्याच जणांची विचारणा होत असते या विषयावर की तुम्ही ध्यानविषयक काही व्हिडिओ बनवा. खरं म्हणजे माझ्या चॅनलचं नाव इंडियन मेडिटेशन हेच आहे आणि मी पूर्वी त्याच्यावर काही व्हिडिओ बनवले होते. पण आता परत थोडेसे त्या विषयाची माहिती जाणू इच्छिणारे लोक भोवती आले आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं की आपण ध्यानविषयक व्हिडिओ काही बनवायला हवे. तर ध्यान म्हणजेच मेडिटेशन हे खूप लोकांनी ऐकलेलं असतं की ध्यान करा, मेडिटेशन करा, त्याच्याने तुमचं चांगलं होईल, तुमचं मन शांत होईल, तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि असं मग हळूहळू त्याच्यातनं काहीतरी वाढत एकदम तुमचं आयुष्य बदलून जाईल. अगदी तुमच्या एखाद्या गरीब माणसाचा एकदम अमिताभ बच्चन होईल. एवढं कधी होत नाही, पण बऱ्याच गोष्टींचा मला चांगला अनुभव आला. माझं जे काही 23-24 वर्ष जवळपास या ध्यानाच्या मार्गामध्ये मी आहे, तर त्याच्याचे मला काय अनुभव आले त्या प्रवासामध्ये, तर ते पण काही सांगायला पाहिजेत. सर्वच सांगता येतं असं नाही, कारण की काही अनुभव म्हणजे असे असतात की जसं साखर कशी आहे हे एखाद्या जर माणसाने कधी आयुष्यात साखर खाल्लीच नाही आहे असं तर सापडणार नाही माणूस. पण समजा एखादा माणूस आहे की ज्यानं कधीच साखर खाल्लेली नाही, त्या माणसाला साखर खाल्लेल्या माणसाने जर साखर खाल्ल्यावर कसं वाटतं ह्याचं जर वर्णन करायला सांगितलं तर तो कसं सांगेल? साखर खूप गोड असते, साखर खाल्ल्यानंतर एनर्जी येते, साखर खाल्ल्यावर एकदम छान वाटतं, हे सगळं सांगेल. पण त्यानं कितीही त्याचं अगदी 10 पानं त्याच्यावर निबंध जरी लिहिला तरी एक्झॅक्टली साखर खाल्ल्यावर तोंडाला काय वाटेल किंवा शरीराला काय वाटेल, त्याचे काय परिणाम होतात, हे जोपर्यंत तो ज्यानं चव बघितली नाही आहे तो माणूस त्याची चव बघणार नाही, तोपर्यंत त्याला साखर खाल्ल्यावर काय होतं हे कळणार नाही. सेम तसंच आहे ध्यानाचं, की जोपर्यंत तुम्ही ध्यान करणार नाही, जोपर्यंत त्या ध्यानाच्या सागरात तुम्ही एक डुबकी मारणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ध्यानाचे परिणाम कळू शकणार नाहीत किंवा ध्यानातल्या अडचणी काय असतात त्या कळू शकणार नाहीत. किंवा जे लोक ध्यान करतात तर तेव्हा त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासातनं अडचणीतून जावं लागतं आणि त्याच्यातनं पण त्यांना पुढे त्याचा काय आनंद मिळतो, ह्या गोष्टी करायलाच पाहिजे, तेव्हाच कळतील. पण करण्यासाठी काहीतरी तर एक आपल्याला उत्साह वाटला पाहिजे किंवा काय त्याच्याने मी करावं का ह्याच्याविषयी जर आपल्याला त्याची आवड अजून वाढवायची असेल तर मला असं वाटतं की मला काय थोडे त्याचे फायदे जाणवले ते मी तुम्हाला सांगायला पाहिजे. आणि थोडे नाही, भरपूरच जाणवले ते. तर माझा जो प्रवास होता तो जवळपास 22-23 वर्ष कमीत कमी झालेच आहेत किंवा जास्ती असतील 1-2 वर्ष. तर तेवढा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये हळूहळू माझ्या स्वभावात परिवर्तन होत गेलं, शांतता आली, एक स्थिरपणा हळूहळू येऊ लागला, आध्यात्मिक प्रगती पण हळूहळू व्हायला लागली, काही गोष्टींचं ज्ञान झालं, काही गोष्टींची भीती गेली. आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये ना आपण खूप गोष्टींना घाबरूनच राहत असतो. हे असं झालं तर काय होईल, ते तसं झालं तर काय होईल, मी पूजा नाही केली तर काय होईल, मी अमुक देवाचं दर्शन नाही घेतलं तर काय होईल, किंवा त्याच्याने काही मला त्रास होईल का, आमच्या कुलदेवतेला दरवर्षी आम्ही जातो तिकडे नाही गेलो तर काही होईल का. हे अशा बऱ्याच गोष्टींची भीती पण आपल्या मनामध्ये असते. जेव्हा माणूस हळूहळू ध्यानाकडे वळतो तेव्हा या गोष्टींची उत्तरं कालांतराने आपल्याला मिळायला लागतात. ती मी किंवा अजून कुठल्या मोठ्या गुरूंनी किंवा असं कोणी सांगून ते कळणार नाही आहे, ती स्वतःच कळायला लागतात आपोआप आणि मग भीती नाहीशी होते. जर तुमच्या आयुष्यात भीती नाहीशी झाली तर तुमचं आयुष्य खरंच सुखकर होऊ शकतं. अजूनही बरेच फायदे आहेत आणि काही अनुभवही वेगळे आले त्याच्यामध्ये.
पण ते सगळे जाणून तर आपण ह्या एक एक हळूहळू व्हिडिओमध्ये घेऊच. पण त्याबरोबर सगळ्यात पहिला मला जो प्रश्न येतो तो म्हणजे तुम्ही ध्यान करताना तुम्हाला काही त्रास झाला का? किंवा सुरुवात करताना आम्हाला कशाप्रकारे करावं ध्यान हे कळतच नाही. किंवा ध्यान करण्याचे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कोणाचं काय काय वेगवेगळी नावं आहेत. काही लोक विपश्यना करतात, ते ब्रह्मविद्या म्हणून एक प्रकार आहे, आर्ट ऑफ लिव्हिंगचा आहे, अजून बरेच असे खूप लोकांचे वेगवेगळे प्रकार आहेत. क्रियायोग आहे त्याच्यामध्ये, असे बरेच आहेत प्रकार. पण आम्ही असं कुठल्या एखाद्या विशिष्ट परिवाराचं ध्यान आम्हाला नको आहे, म्हणजे असं आम्हाला नाही जमणार, एखाद्या परिवाराच्या सगळ्या गोष्टी नाही जमणार, तर आम्हाला एखादं साधं सोपं ध्यान सांगा. तर खरं म्हणजे ना, ध्यान म्हणजे ही काही करण्याची गोष्ट नाहीच आहे. ध्यान ही न करण्याची गोष्ट आहे. आता जर तुम्हाला सांगितलं की एखाद्या माणसाला काय करायला आवडतं, तर बहुतेक जगातल्या सगळ्या लोकांना काय करण्यापेक्षा काय न करणं म्हणजे निवांत बसणं हे प्रत्येकाला आवडतं. आता जर मी तुम्हाला सांगितलं की बरीच कामं करा एकदम एका दिवशी, घरातली कामं करा, बाहेरची कामं करा, खूप काही कधी करा, आणि मग ते सगळं झाल्यानंतर माणसाला वाटतं की मी कधी शांत बसेल, मी निवांत बसेल, मी झोपेल, असं काहीतरी त्याला वाटतं. म्हणजेच काय, त्याला विश्रांती हवी आहे, आराम हवा आहे, शरीराला पण हवा आहे, मनाला पण हवा आहे. ध्यान हेच आहे ना, दुसरं काय आहे? ध्यान म्हणजे मनाला आराम देणं. पण गंमत काय होते की माणूस ध्यान करायला बसतो ना, तेव्हा तो शांत बसायच्या ऐवजी म्हणजे असं शरीराने शांत बसायचा प्रयत्न करतो तो, पण मनामधले विचार काही थांबत नाही. मनातले विचार कंटिन्युअस एकामागून एक एकामागून एक यायला लागतात. आता तुम्हाला गंमत सांगते, मला जेव्हा एक 22-23 वर्षापूर्वी जेव्हा मी ध्यान चालू केलं, म्हणजे जेव्हा मला गुरु उपदेश मिळाला आणि तेव्हा त्यांनी सांगितलं मला, गुरुनी, की उद्यापासून हा मंत्र जप आणि त्याचं ध्यान, म्हणजे मंत्र तुला मनातल्या मनात म्हणायचा आहे, तोंडाने म्हणायचं नाही आहे, मनातल्या मनात म्हणायचं आहे. तर उद्या सकाळपासून चालू करा. तर असं रात्री मी खूप एक्साईट होते की आपल्याला आता गुरुदीक्षा झालेली आहे आणि आपण ध्यान करायचं आहे उद्यापासून. तोपर्यंत मी आयुष्यात कधीही ध्यान केलेलं नव्हतं. त्याचा अर्थ असा नाही आहे बरं का की गुरु असेल तरच ध्यान करावं वगैरे, असं अजिबात नाही आहे. कधी कोणत्याही क्षणी प्रत्येकजण चालू करू शकतं. अगदी या क्षणापासून जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी पण चालू केलं तरी चालेल. आता पुढच्या ह्याच्यामध्ये मी एक्झॅक्टली प्रोसेस सांगेल, पण पहिल्या ह्याच्यामध्ये मला आलेले मी अनुभव सांगते. तर पहिल्या दिवशी सकाळी सकाळी मी ध्यानाला बसले. असं एकदम पहाटे 5-5:30ला लवकर जाग आली होती, कारण की एक्साइटमेंट होते ना की ध्यान करायचं आहे. मग बसले आणि एक साधारणपणे 10 ते 15 वेळा तो मंत्र मी म्हणला असेल मनातल्या मनात. आणि 10-15 वेळा झाल्यानंतर असं एक सणकन विचार डोक्यामध्ये आला की आज कोणीतरी घरी येणार होतं आणि त्याच्यासाठी मला काही स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची होती. तर त्याविषयीचे विचार मनात यायला लागले आणि ते साधारणपणे असं झालं की 2 ते 3 मिनटं तो मंत्र जप राहिला साईडला आणि माझे त्याच गोष्टीविषयक विचार मनात चालायला लागले की काय ते खाण्याचं काय करायचं आहे, त्याच्यासाठी मला बाहेरून काय आणायचं आहे का किंवा काय. आणि 2-3 मिनटं झाल्यानंतर पुन्हा कुठंतरी मन खडबडलं आणि लक्षात आलं, अरे आपण हा मंत्रजप करायला बसलो आहे, मंत्राचं ध्यान करायला बसलो आहे आणि बाकीचं सगळं राहिलेलं दिसते. असं मनात जसं आलं तसं मग परत मंत्रजप करायला चालू केलं. पुन्हा एक अर्धा मिनिट गेला असेल, पुन्हा मागचीच जी साखळी होती मनामध्ये की जे काही त्या दिवशी होतं त्याला जोडून अजून दुसऱ्या काही गोष्टी होत्या त्या लक्षात आठवायला लागल्या, म्हणजे मनामध्ये ते झालं. मग त्याच्यानंतर परत आम्हाला गुरुदीक्षा जेव्हा मिळाली होती तर त्या गोष्टीचे काही विचार मनामध्ये, म्हणजे दर 7-8 वेळा जपाचं झालं तेवढं म्हणणं की परत परत मन इकडे तिकडे सगळं धावत होतं. आणि असं एक 10 मिनटं पहिल्या दिवशी करायला सांगितलं होतं. त्या 10 मिनटामध्ये माझं मन तर 10 वेळा इकडे तिकडे जाऊन आलं असेल किंवा जास्ती वेळा म्हणा, पण कमी नाही. तर अशा प्रकारे पहिला दिवस पार पडला आणि मग दुसऱ्या दिवशी ठरवलं की नाही नाही, हे फारच आपलं इकडे तिकडे विचार करणं चालू आहे आणि आपण दुसऱ्या दिवशी अजून नेट लावून एकदम प्रयत्न करून आपण करूया. आणि मग दुसऱ्याही दिवशी तसं करायचा प्रयत्न केला. तेव्हा काही कोणी घरात येणारं बिणारं नव्हतं, पण बायकांना ना
म्हणजे बायकांचं ध्यान म्हणजे मला असं वाटतं की ज्या हाऊसवाईफ असतील त्यांच्या मनात तर ध्यान म्हणजे हे स्वयंपाकाच्याच गोष्टी अर्ध्या वेळेला येतात आणि नंतर मुलांच्या, मग मिस्टरांच्या, ह्या गोष्टीच येत राहतात मेन घरातल्या. मग बाहेर जर नोकरी करणाऱ्या आजकाल जर स्त्रिया असतील किंवा मुली असतील तर त्यांना कामावरच्या गोष्टी आठवणार आहेत. बॉस काय म्हणला, कलिग काय म्हणले, ही ऑर्डर मिळाली का, ते असं झालं आहे का, हा प्रोग्राम झाला आहे का, हे असेच गोष्टी येत राहणार. मग ह्या सगळ्यातनं सुटका कधी होणार आहे? होणार आहे की नाही पुढे काही ध्यान वगैरे कसं जमणार आहे आपल्याला? आणि जर तुम्हाला हे माझे ध्यानाचे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला जर काही शंका असतील किंवा या ध्यानामध्ये मी कोणत्या विषयावर सांगावं किंवा तुम्हाला काही वाटत असेल की कशा पद्धतीने ह्याच्यात मी काही अजून बदल करू शकते तर ते सुद्धा तुम्ही सांगायला हरकत नाही. आणि याबरोबरच आजचा व्हिडिओ संपवूया. लवकरच भेटूया.